आणि राम बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास माझे अपार स्वरूप समुद्रावरती ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र जो सर्वज्ञानी मुनी ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धिवादी करण भान माझे जसे त्याच्या ज्ञानी तसा दोरी सर्व दिसत परिदोरी ठाईना सर्व जगत्ते प्राणी स्वयं ब्रह्मविचारे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम हो मी चाहे आत्मा प्रकाम करी नमन पुन्हा करावेना कुंडली ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सब संत कोण सांगता सोबत काय सांगतात नव्हतं हां केरळच होते ज्या वस्तुसंग्रहामध्ये प्रमाताप्रमाणे कार्याध्यासाची सामग्री सांगितलं. हां प्रमाता प्रमाण आणि प्रमेय. प्रमाता प्रमाण आणि प्रमेय या विषयीच्या सामग्रीचा विचार केलेला होता. म्हणजे त्यांच्यामध्ये दोष अपेक्षित आहेत पूर्वपक्षाला. पहिली सामग्रीच होती कार्याध्यासामध्ये ते सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दुसरी सामग्री सांगितली होती ती प्रमाता प्रमाण आणि प्रमेय दोषत्रय यांची उपस्थिती. म्हणजे हे दोष पाहिजेत कशाला अध्यास घडण्यासाठी असं पूर्वपक्षात. दोष पाहिजे बरं का, म्हणजे ते असतील तर अध्यास घडेल. आता त्याच्यात पहिल्यांदा प्रमेय दोष जे प्रतिपादन केले ते प्रमेय दोष कोणते आणि ते कसे अपेक्षित आहेत सांग. मग ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्याला प्रमेय म्हणतात. त्याला दृष्टांत सांगितलं रज्जू सर्पाचा असं शुक्ती रजताचं. हां शुक्ती रजताचा आणि रज्जू सर्प दृष्टांत त्या ठिकाणी आलेला आहे. हां त्याच्यात सादृश्यता सांगितली त्यांनी. म्हणजे हां सारखेपणा आहे म्हणून. जेवढ्या मापाची दुरी तेवढ्याच मापाचा आपल्याला सर्प. म्हणजे प्रमेय दोषाविषयी विचार सांगताना प्रमेय म्हणजे ज्या पदार्थाचं भ्रमाज्ञान होत आहे. आता इथे भ्रमज्ञान आहे ते घरात सर्पाचं होणारं ज्ञान भ्रम, पण त्याला प्रमेय केलं कारण अध्यासामध्ये दोन प्रमेय वस्तू आहेत. अधिष्ठान प्रमेय आहे आणि अध्यस्त सुद्धा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला अध्यस्तच अधिष्ठान आहे असं वाटतं, म्हणजे सत्य वाटतं. म्हणून सर्परूपी प्रमेय आणि दोरीरूपी प्रमेय या दोघांच्या मध्ये लंबी भावपणा याला सादृश्य असं म्हणतो. म्हणजे जेवढ्या मापाची दोरी तेवढ्याच मापाचा सर्प, जेवढ्या जाडीची दोरी तेवढ्याच जाडीचा सर्प. जसा आकार वाकडा तिकडा पडलेला आहे तसा तिथं सुद्धा सादृश्य तसंच. तर अशा प्रकारचे हे सादृश्य सांगतायत. आणि हे प्रमेय वस्तूच्या ठिकाणी असेल तर अध्यास संभवतो असं पूर्वपक्ष म्हणतो. पुढे शुक्तीच्या ठिकाणी पण तसंच सांगितलं. हां आता शुक्त्या दृष्टांत फक्त बदलला. चाकचक्यपणा म्हणजे चकचकीतपणा, चाकाकणे हे शुक्तीच्या ठिकाणचा धर्म दिसतो. आणि तोच कोणाच्या ठिकाणी दिसेल रजताच्या ठिकाणी आलेला दिसतोच आपल्याला. म्हणूनच तो भ्रम होतो. तो जर चकाकला नसता तर कोणी त्याला रजत म्हटलं नसतं. पुढे अधिष्ठान हे रज्जू आहे आणि आरोग्य म्हणजे अध्यस्त सर्प आहे म्हणून सांगितलं. हां त्याच्यात सादृश्य असं अधिष्ठान आणि अध्यस्त हे कळालं. ज्याच्यावर सर्प भासला ते कोण आहे? अधिष्ठान. जो भासला भासला या पदामध्येच अध्यस्तपणा आहे. म्हणून अधिष्ठान आणि अध्यस्त ही संगती या ठिकाणी एक सत्य आहे आणि एक मिथ्या आहे. आणि हाच दृष्टांत घेऊन व्यष्टी आणि समिष्टी दृष्टीने शास्त्राने सांगितलेलं आहे
की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान, जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान हा कारणाध्यास आणि त्या अज्ञानाचं कार्य अहंकार हा अध्यास आहे. म्हणजे अज्ञान ही अज्ञान आलं तिथूनच अध्यासाला प्रारंभ झाला. आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आलं आणि अज्ञान कार्य अहंकार झाला. म्हणून अज्ञानाला कारणाध्यास आणि अहंकाराला कार्याध्यास. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आली, मायेला माया कारण स्वरूप बनली, म्हणूनच जगत झाले. म्हणून जगताचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कार्याध्यास जगत आणि माया म्हटलं की तिला कारणामध्ये घ्या. म्हणून अध्यासाचे दोन भाग झाले की कारणाध्यास आणि कार्याध्यास, असं मागच्या पानावर होऊन गेले. चल काय म्हणतात आता? आत्मा अधिष्ठान आहे आणि जगत रूपी म्हणजे बंध आहे, आरोग्य म्हणजे अध्यास आहे म्हणून सांगितलं. आत्मा हा अधिष्ठान आहे आणि अहंकार जगत रूपी बंध आहे, आरोग्य. अहंकार करायचा आता ते. म्हणजे ज्या वेळेला आत्मशब्द प्रयोग केला जातो तो वेष्टी दृष्टीने. तसं ब्रह्म आणि आत्मा याच्यात भेद नाही, पण तरी सुद्धा थोडंसं बोलताना म्हणजे कळण्याच्या दृष्टीने सुद्धा, प्रारंभिक कळण्याच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकाराचा कार्याध्यास आहे, आत्म्यावर अज्ञानाचा कारणाध्यास आहे, असं लक्षात ठेवायचं. आता रज्जू सर्पदृष्टांतात कारणाध्यास आणि कार्याध्यास का सांगता तुम्हाला? हो सर, शिंदे सर प्रयत्न करता का? अधिष्ठान रज्जूच्या ठिकाणी सर्प भासतो, त्या सर्पात कारणाध्यास बी दडलेला आहे आणि कार्याध्यास दडलेला आहे. तो कोणता सांगा बरं तुम्ही? येईल का सांग? नाही सांगता येईल. मग महिलांच्यात कोणाला सांगता येईल? त्यांनी फक्त बोटवर काढा. का सिद्धांत तुम्हाला माहीत झाला आहे, मग आता तुम्हाला दृष्टांतात जायला पाहिजे. बाकी पुरुष मंडळी कोण सांगताय? रज्जू आणि सर्प दृष्टांतात सर्पामध्ये दोन अध्यास आहेत सर्पांशातील. एकाला कारणाध्यास म्हणतात आणि एकाला कार्याध्यास म्हणतात. शेळके पाटील, शेंडे महाराज, रज्जूचं अज्ञान हे कारण आहे. रज्जूचा अज्ञान हे कारण आहे. ठिकाणी असणार अज्ञान त्याला कारणाध्यासामध्ये कसं आलं? ते कोणाचं अज्ञान? रज्जूचा अज्ञान. आणि कार्याध्यासामध्ये त्याच्यामुळे वाचलेला सर्प म्हणजे पदार्थ, तो वस्तू. आता त्याच्यातही सर्पाचं ज्ञान आणि सर्प नावाचा पदार्थ हे दोन्हीही अध्यास आहेत. त्याच्यातही आणखीन आत. आणि कारणाध्यासामध्ये रज्जू उपही चैतन्य असे अज्ञान हे काय झालेलं आहे? कारणात. आणि त्याच्या पोटातून कार्य कोण उत्पन्न झालं? सर्प. लक्षात आलं? जसं इकडे आत्मा, आत्म्याच्या ठिकाणी असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य तसंच तिकडे लावायचं दृष्टांतात. समांतर काहीच फरक नाही. दृष्टांत आणि सिद्धांत. दृष्टांत विषय समजण्याच्या दृष्टीने केलेल्या दिलेलं उदाहरण ते कोण आहे? दृष्टांत. उदाहरण आहे. रज्जू सर्प हा काय? उदाहरण का सिद्धांत आहे? उदाहरण. आणि रज्जू सर्प या त्याचंच नाव उदाहरण म्हणजेच दृष्टांत. ज्याचा आपल्याला परिचय असतो, ज्याचा आपल्याशी परिचय असतो, ज्याचं ज्ञान असतं, त्याच्यावरून त्या तुम्हाला ज्याचं ज्ञान नाही त्या पदार्थाचं महत्त्व, त्याचा विषय पटवून देणं हे दृष्टांतामध्ये येतं. तर तेव्हा दृष्टांत आणि सिद्धांत म्हणजे जो तुम्हाला मुख्य विषय प्रतिपादित करायचा आहे तो ज्याच्याद्वारे केला तो दृष्टांत. म्हणजे तो प्रत्यक्ष आहे ना. दृष्टांत काय आहे? तुम्हाला प्रत्यक्ष आहे आणि सिद्धांत त्याच्याद्वारे कळतो. तेव्हा रज्जू सर्पाचं हे उदाहरण दिले म्हणजेच दृष्टांत. आणि त्याच्याद्वारे मुख्य सिद्धांत दिलेला आहे तो आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध किंवा अज्ञान हा कारणाध्यास
आणि अहंकार हा कार्याध्यास ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया धरायची. माया आणि अज्ञान तसा फरक नाही, पण समिष्टी दृष्टीने जर म्हटलं तर मग अज्ञान नाही धरत. मग तिथं काय झालं शब्द माया. माया. माया तिथं कारण अध्यास झाला आणि त्याचं निर्माण केलेलं जगत कार्य असं तक्ता केला ना की बरोबर लक्षात येईल की कुठे कुठे काय काय झाले. पुढे त्याच्यात सादृश्य तरी काय म्हणजे सादृश्य नाहीच आणि त्याच्यात सांगितलं अंधार आणि प्रकाश जे म्हणजे विरोधीच धर्म आहेत. अंधार प्रकाश कशात काय चाललंय? ते आत्मा अधिष्ठान उलट विरोधी धर्म आहेत. अहंकारादी सर्व जगत बंद आरोप्य यांच्यात सादृश्य काय असा प्रश्न केला. इथं काय झालेला आहे? सादृश्य काय? तर ते म्हणतात सादृश्य तर नाहीच नाही, उलट काय आहे? विरोधी धर्म आहेत त्याच्यामध्ये. म्हणून कसे विरोधी? जसा प्रकाश आणि अंधार यांच्यात तमप्रकाशवत असं म्हटलं. तमप्रकाशवत यांच्यात सादृश्य आहे का विरोध आहे? विरोध. अगदी तसंच आहे. आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आलंच कसं? त्याच्यात काय आहे? विरोध आहे. हा, अज्ञान हे अंधारासारखं आहे आणि आत्मा हा प्रकाशासारखा. म्हणून प्रकाशाच्या ठिकाणी जसा अंधार राहत नाही तसा आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. पुढे आत्मा प्रत्येक म्हणजे सर्वांच्या आत आहे. अजून त्यांचे विरोधी धर्म सांगतायत की आत्मा हा प्रत्येक आहे, म्हणजे जो आतून भरीव आहे त्याचं नाव प्रत्येक. आतून भरीव आहे आणि त्याच्या बाहेर बाकी सगळं आहे. सगळ्या पदार्थांच्या आत जो भरलेला आहे त्याचं नाव आत्मा आणि म्हणून बाकी सगळे पदार्थ बाहेर आहे. कारण त्याच्या एवढा सूक्ष्म दुसरा पदार्थच नाही. जो पदार्थ अत्यंत सूक्ष्म असतो तो सगळ्याच्या आत असतो आणि जो पदार्थ स्थूल असतो तो बाहेर असतो. म्हणून आत जशी ही माती आहे, आता या मातीच्या आतमध्ये आकाश आहे. या फरशीच्या आतमध्ये काय आहे? आकाश आहे. असं का झालं बरं? तर आकाश हे सूक्ष्म आहे आणि जो पदार्थ सूक्ष्म असतो तो व्यापक सुद्धा असतो. म्हणून या दगडामध्ये सुद्धा आकाश आहे. भिंतीमध्ये आकाश आहे, दगडात आकाश आहे, लोखंडात आकाश आहे. त्याच्यापेक्षा घन पदार्थ पाहिला. लोखंडात कसं का आकाश आहे म्हटले? त्याच्यात नाही आकाश. तर म्हटले मग तुम्हाला त्याला शास्त्रीय प्रयोग दिला. विज्ञानाचा आपल्याला पुष्कळ उपयोग होतो. आणि मग लोखंड जर इकडे तापवलं तर पलीकडल्या बाजूला काय गेली? उष्णता गेली. ती पास कशी काय झाली? जर अवकाश जर नसता तर लोखंड या बाजूला तापवलं त्या बाजूला चटका कसा बसला? तर तिथे ते तो अग्नी तिथे गेला. म्हणजे याचा अर्थ लोखंडामध्ये सुद्धा म्हणजे सगळ्या पृथ्वी कार्यात अवकाश. म्हणून तो सूक्ष्म आहे. तसा आत्मा हा सूक्ष्म आहे, त्याच्यावरून सगळं बाहेर आहे. म्हणून सर्वात अंतर्यामी आत बसलेला ठासीव भरीव असा कोण आहे? आत्मा. त्याला चैतन्य म्हणतात आणि तद्भिन्न बाहेरचे पदार्थ. म्हणून त्याला आत्मा प्रत्येक आहे. बाकीचे पदार्थ हे अहंकार अज्ञान वगैरे बी बाहेर आहे. पुढे आत्मा स्वप्रकाश. आता अज्ञानाला इथं बंद म्हटलेलं आहे. बंद काय आहे? पराक म्हणजेच बाहेर आहे. आत्मा स्वप्रकाशमान आहे आणि जड विषय म्हणजे ते जे विषय जड आहेत. विषय जड आहेत म्हणण्यात स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला म्हणतात जड. म्हणून विषय हे जड आहेत. भौतिक विषय जड कसे झाले? तर त्याला माया कार्य आणि ते स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. जसं आता कोणतंही एखादं पाया कार्य घ्या. अगदी हा ग्रंथ सुद्धा हा स्वतःला मी ग्रंथ आहे असा जाणतो का? नाही. आणि हा ग्रंथ इथे राहिला तर इथेच राहतो का घरी येतो आपापल्या? नाही येणार. म्हणजे तो इतरालाही जाणत नाही आणि स्वतःलाही जाणत नाही. सगळे पदार्थ असे माया कार्य. पण तुम्ही कसे आहात? तुम्ही स्वतःलाही जाणता. भले ते अन्यथा का जाणार ना मी शरीर आहे म्हणून,
मी अन्यथा जाण नाही. मी शरीर आहे, मी स्थूल देह आहे, मी सूक्ष्म देह आहे, मी कारण देह आहे, हे अन्यथा जाण नाही. मग तुम्ही कोण आहात? तर तुम्ही चैतन्य स्वरूप परमात्माच आहात. हा परमात्माची दुसरा, हा परमात्माची परी दुसरा. अहंकार निद्रेच्या निदसुरा, स्वप्नाच्या बरोबरा संतोषेशिने. स्वप्नाच्या बरोबरा संतोषेशिने. माऊली ज्ञानोबा म्हणतात तसा हा परमात्माची दुसरा, हा जीव हा परमात्माच आहे, परी दुसरा. म्हणजे त्या मूळचा आहे परमात्मा, पण त्याला अज्ञानाने त्याने भेद निर्माण करून घेतलेले. म्हणून याचा उपाय शास्त्राने एकच दिला, पण अज्ञान निवृत्त. अज्ञान गेलं तर तुम्ही परमात्मा व्हाल. म्हणजे मी चैतन्य स्वरूप आत्मा कसा आहे, तर जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत त्याला हे ज्ञान उत्पन्न होणार नाही. तोपर्यंत त्याला मी देह आहे, आणि ज्याला ज्याला मी देह असा आहे असं ज्ञान आहे त्याने धर्माचं पालन करावं असं शास्त्र. कारण तुम्ही कशात राहता? देहात राहता. तुम्ही स्वतःला काय समजता? देह समजता. तर त्याने धर्माचरण करायला सांगितलं. जेव्हा कधी त्याची मुक्त अवस्था होते तेव्हा त्याला कोणताही विधी राहत नाही. त्या विधीच्या पलीकडे निघून जातो. म्हणजे विधी तिथपर्यंत असतात जोपर्यंत तुम्ही स्वतःचे परिचय ओळख करून घेतलेली नाही. ओळख झाल्याच्या पुढे नाही. म्हणून तोपर्यंत धर्माचरण सांगितलेलं आहे. चला पुढे. आत्मा अनात्मा हे म्हणजे यांच्या दोन विरोधी धर्म असल्यामुळे अध्यास करणं शक्य नाही. चला पुढे. दोन पदार्थ म्हणजे सादृश्य असणं हे काही दोष नाही. म्हणजेच इथे जे दोषत्रय अध्यासास कारण सांगतात ना, तर त्या दोषत्रय अध्यासास कारण आहे. याचा अर्थ दोष नावाचे घटक त्या अध्यासाचे उपयोगी आहे. म्हणून दोष नावाचा आम्हाला काही दोष नाही सांगायचे, तर दोषच कसे अध्यासाला उपयोगिता आहे हे सांगायचं. आता तुम्ही म्हणताल दोष असणं हे चांगलं का वाईट, आम्हाला हे नाही पाहायचं. दोषामुळे अध्यास घडतो, म्हणून दोष ही सामुग्री आहे हे सांगितलं. पुढे उदाहरणार्थ सांगितलं रज्जू सर्पच उदाहरण दिलं तर त्याच्यात सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो. सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो. सादृश्यालाच दोष असं म्हटलंय त्यांनी. सादृश्याला दोष असं म्हणतात. पुढे मग प्रमातला प्रमाण त्याचं सांगितलं ते दोषांच्या बंधाच्या अध्यासाचं आवश्यकता आहे म्हणून सांगितलं. प्रमाता प्रमाण दोषांची बंधाच्या अध्यासाला आवश्यकता आहे. पहिला एक दोष झाला प्रमाण दोष. प्रमेय दोष. आता कोणता पाहिजे? प्रमाता आणि प्रमाण दोष. कसे आहेत ते सांगा. ते दोष दुसरं कोण सांगताय? अभ्यास केलेले सांगा. कोणाला सांगायचं त्यांनी सांगा. सांगतायत का? शिरोळीताई केला का अभ्यास? नाही. सांग. कार्यशास्त्रात त्यांनी सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार सांगितले आणि 3 दोष सांगितले. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष. आता प्रमेय दोषाचं आपण झालेलं आहे. आता प्रमाता आणि प्रमाण यांच्या ठिकाणी दोष पाहिजे म्हणून सांगितलेले, तर ते दोष सिद्ध होत नाही असं त्याचं म्हणणं आहे. कारण ज्या ज्ञान होतं त्याला प्रमाता म्हणले आणि ज्याच्याद्वारे ज्ञान होतं त्याला प्रमाण म्हटलेलं आहे. आणि प्रमातेच्या ठिकाणी लोभ भयादी हे दोष पाहिजे आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी हे दोष सांगितलेले आणि त्याच्या म्हणण्यानुसार हे दोष तिथं सिद्ध होत नाही. आणि दुसरं त्याने सांगितले लोभ भय त्यांच्या ठिकाणी राहत नाही. आणि दुसरं प्रमात्याच्या ठिकाणी कोणते दोष पाहिजे? लोभ आणि भयादी दोष. लोभ भयादी. लोभ दोष कसा पाहिजे प्रमात्याच्या ठिकाणी? लोभ दोष कसा सांगितलं तुम्ही? आणि भय हा प्रमात्याच्या ठिकाणी पाहिजे ना, पण कसा इथं नाही दिलेलं ना. सांगा. लोभ असेल तरच त्याला तिला जे तुझ्याकडे दृष्टी जाईल, नाही तर निघून नाही ना साधू असेल. संन्यासी जरी झाला त्याला जर लोभ असेल त्यांनी काय केला? तो उचलला. काय रजत म्हणले चांदी आहे का नाही,
त्यांनी काय केलेलं आहे? उचलला. असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. जर ज्याला लोभ नाही तो मनुष्य उचलणार नाही. म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी हा म्हणजे तो बघून घेऊन जाईल. त्याला लोभ हा दोष कारणीभूत झाला. नंतर लोभ आणि भय. सर्प पाहिला तर तिथे दोष कोणता तयार झालाय? भय. म्हणजे भय, भीती वाटली प्रमात्याला, म्हणून भीती वाटली त्याला. म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी जर भीती नसती तर पूर्व पक्ष म्हणतो रज्जूवर सर्प भ्रम झाला नसता. तर त्याला भीती नाही. याची मतं खंडित आहेत पण सत्य सामुग्रीमध्ये टाक. आता पुढचा पित्त मला कसा सांगितलं होतं शेंडे साहेब? हा, कोणाच्या ठिकाणी? इंद्रियांचे प्रमाणाचं. प्रमाण म्हणजेच इंद्रिय. जसं की आपल्याला काय वेळ झाले तर सगळं पिवळं दिसतं. हा, म्हणजे आपल्या डोळे हे चक्षुरी इंद्रियाला तिथं प्रमाण केलं. हा, आता पुढचा पित्त. पित्त दोष कोणत्या इंद्रियाच्या ठिकाणी राहत? हा, नेत्राच्या ठिकाणी मला आला. आता पित्त राहिला रसन इंद्रिय. चव नाही. हा, ज्यावेळेस ज्वर वगैरे होतो त्यावेळेस त्याला हा, कडू लागलं त्याला म्हणून त्याला पित्त मलादी दोष हे प्रमाणांच्या ठिकाणी जाईल. चला, म्हणजे त्याच्या वेळेला तो विषय होतो ना, त्याच्या वेळेस लक्ष नाही दिलं की तुमच्या लक्षात राहणार नाही किंवा हे कसे सांगून गेले. पुढे हे बंद ठिकाणी अध्यास होण्यापूर्वी हा. यांची सिद्धी पाहिजे. हम्म. परंतु तेच अध्यासामध्ये असल्यामुळं अध्यासामध्ये असल्यामुळं हा त्यांच्याकडे दोष दिसत नाही. मग आत्म्यावर जर अहंकाराचे पाहिजे असेल तर अहंकारामध्येच हे प्रमात आणि प्रमाण आल्यामुळं त्यांचे दोष दिसत नाही आणि त्यांची तत्पुरी सिद्धी पाहिजे. मग त्याच्यात उदाहरण दिलं, जसं सर्प पाहण्यापूर्वी प्रमाता आणि प्रमेतित असतात तसं अहंकाराची बंद होता अहंकाराच्या ठिकाणी अध्यास होताना त्याची सिद्धी होत नाही. बरोबर. म्हणून त्यांनी सांगितले आत्म्यावर अहंकाराधिकाचा बंध सिद्ध होत नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध सिद्ध होत नाही असा आतापर्यंत विषय झाला. पुढे सर्पाध्यास होण्यासाठी अधिष्ठान रज्जूचं अज्ञान पाहिजे आहे आणि त्या अज्ञानाचं कार्य हे सर्प आहे. तसंच आत्म्यावर जर याचा अहंकाराधिकाचा बंध व्हायचा असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान हे त्याला कारण आहे. म्हणून त्याला कारणाध्यास असं म्हटलेलं आहे. पुढे झालं का? त्याचं सामान त्यांनी कार्याध्यासाची यापूर्वी सांगितलेलं आहे आणि यात एक कारणाध्यास दोष सांगणार आहे. कुठं आलं? कारणाध्यासाचा असंभव 8वं जे हेडिंग आलेलं आहे, मुद्दा जो चाललेला आहे 8वा, आता तो सुरू होतोय. वाचा. कारणाध्यासाचा असंभव. हा, कारणाध्यास पहिला कोणता असंभव झाला? कार्याध्यास. आणि हे पूर्व पक्षाचं मत झालेलं आहे आतापर्यंत. आता कार्याध्यासामध्ये ठळक मुद्दे जर पाहिलं तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेयाच्या ठिकाणी असणारी दोषांचा भाग. तर हे जर असेल तर अध्यास संभवनीय आहे. आणि पूर्व पक्षाने हेही सांगितलं की हे त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणजे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कारही तुमच्याकडे उपलब्ध नाही किंवा तुम्ही जर मानले तर आपोआपच जगत सत्य होईल. कारण अहंकार हा कुठेतरी सत्य असला पाहिजे आणि त्या सत्य अहंकाराचे संस्कार पुढे चित्तावरती येतात. आणि तुम्ही तर काही जगात कोणताच आत्मा सोडून सत्य पदार्थ मानतच नाही. म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्याध्यासाची सामुग्री सिद्ध होत नाही. आता प्रमाता प्रमाण आणि प्रमेय दोष. प्रमेय दोषाच्या ठिकाणी लंबी भावपणा म्हणजे सादृश्यता. हा, प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी पित्तमलादी या दोषत्रयांचा अभाव दिसतोय. हा, आणि शिवाय आणखीन आत्मा आणि अज्ञान यांच्यामध्येही विरोध दिसतोय. तर त्याच्यामुळे कार्याध्यासाची कुठलीही सामुग्री सिद्ध होत नाही. हा सारा गोषवारा झाला त्याचा मागच्या सगळ्या. असं तुमच्या जर लक्षात बसलं की एवढं सगळं पाठ करायची गरजच नाही, सगळं लक्षात राहील. अशा पद्धतीने सारांश स्वरूपामध्ये लक्षात ठेवत जा. नंतर तुम्ही त्याचं किती विश्लेषण करू शकता. कारण तुम्हाला मूळ मुद्दा जर समजला तर तुम्हाला विश्लेषण करायला अडचण नाही.
आता कारणाध्यासाचा असंभव, नंतर आम्ही त्यांच्या मताचं खंडन नंतर करू, पण आधी नियम असा असतो, पूर्व पक्षाचं म्हणणं नेहमी ऐकून घ्यायचं असतं. कोर्टामध्ये सुद्धा हा नियम आहेच. ते कोर्टामध्ये डायरेक्ट शिक्षा त्याला सुनावली असं कधी होतं का हो? नाही, डायरेक्ट शिक्षा नाही. म्हणजे 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एक निरपराधी पुरुष आहे ना, तो शिक्षा नाही झाली पाहिजे. अगदी तोच नियम आहे. आता म्हणा पूर्वपक्ष काय म्हणतो हे चांगलं शांत चित्ताने ऐकल्यावर मग तुम्हाला त्याचं उत्तर काय आणि कसं खंडन केलं. आता सध्या तरी तुमच्या मनात एक ग्रह तयार झाला. कोणता झालाय माहिती का? तुम्हाला नाही माहिती, मला माहिती. तुमच्या मनात काय ग्रह झाला, तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला वाटलं असेल पूर्वपक्ष म्हणतो हेच खरं आहे, पटवून देतो ते व्यवस्थित. असं काय नुसतंच मोघम सांगतो असं नाही, एकदम परफेक्ट आणि मुद्देसूदपणा आहे. म्हणून पूर्वपक्षाचं हे म्हणणं अगदी पटलेलं आहे आपल्याला की कार्याध्यासाची सामग्री सिद्धच होत नाही, खरे म्हणून जगात सत्य आहे. मग आता हळूहळू तुमच्या लक्षातून नंतर काढायचा. चला, आता दुसरी सामग्री लागते, त्याला कारणाध्यास. कार्याध्यास आणि कारणाध्यास, अध्यासाचे 2 भाग केले होते, हे तुम्हाला लक्षात आले. आता कारणाध्यासाचा असंभव कसा आहे सांगा. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्ती सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असले पाहिजे. विशेष रूपाने अज्ञान आणि सामान्य रूपाने ज्ञान. कोणाचं सामान्य ज्ञान? रज्जू आणि शुक्ती अधिष्ठान. तर कुठे गेलं? रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे. दृष्टांत शुक्ती रजताचा असेल तर अधिष्ठान शुक्ती. दृष्टांत रज्जू सर्पाचा असेल तर अधिष्ठान रज्जू. तर त्याच्यात सामान्य ज्ञान असावं लागतं. सामान्य आणि विशेष असे 2 भाग आहेत. हे पहा, याला काय म्हणतात माहिती कोणाला? शिंपलं. आपल्या सगळ्या भाषेत पहिले दूध पाजायला उपयोग करत होते जुन्या काळात. 2 शिप हे म्हणायचे, 2 शिप दूध तरी पाजून ये म्हातारी जाऊ राहिली. मास्क 2 शिप दूध तर हे असे, कारण चमचे नव्हते त्यावेळेस. आता चमचे फार झाले. त्या याला काय म्हणतात? शिंप. बहुतेक काय आपल्या वाळवंटात गेल्यावर तिथं आपल्याला भेटतात, तर याला म्हणतात. पण हे जर असं आत्ता नाही तुम्हाला हे जेव्हा अध्यास होणार, कारण आता सध्या काय झालेलं आहे, ढगाळ वातावरण आलेलं आहे. आणि हे जर असं प्रखर उष्णता असेल, तेव्हा सूर्याचा प्रकाश असेल आणि असे पडलेला असेल तर चक 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 तुम्हाला वाटेल बघ कोणाच तरी हल्दीचा तिथं काहीतरी तुकडा पडलेला आहे. तर तेव्हा हे 2 दृष्टांत झाले. त्याच्यात शुक्तीचं, आता माझ्यासमोर सध्या शुक्तीचं म्हणून याच्याविषयीच बोलू आपण. तर याचं सामान्य ज्ञान. आता हे कुठं आहे? हे तुम्हाला आत्ता कोणतं ज्ञान आहे, सामान्य का विशेष आहे? विशेष ज्ञान आहे, विशेष. हे आता तुम्हाला हे काय आहे? विशेष ज्ञान आहे. हे काय आहे? शुक्ती आहे. याला काय म्हणायचं? शुक्ती. संस्कृतमध्ये शुक्ती, आपल्या मराठीत काय म्हणतो आपण? शिंपलं. तर आता इथून पुढे कायम डोक्यात शुक्तीच ठेवायचं, शिंपल्याला कंसात टाका. तर तेव्हा आता हे ज्ञान तुम्हाला कसं झालं? सामान्य का विशेष? विशेष ज्ञान. विशेष ज्ञान आहे. हे ज्ञान कोणतं आहे? विशेष ज्ञान. विशेष ज्ञान आहे. म्हणजे हे शुक्तीचं आहे का रजत आहे? आता तुम्हाला रजताचं ज्ञान केव्हा होणार आहे? तर दुपारी 12 वाजता, ज्या वेळेला सूर्याची प्रखर किरणं त्याच्यावर पडली आणि तुम्ही असे लांबून पाहिलं तर ते म्हटले चांदीचा तुकडा पडलेला आहे, बरोबर आहे. त्यावेळेला तुम्हाला शुक्तीच्या ठिकाणी रजताचा म्हणजे चांदीचा काय झाला? भ्रम झाला. त्यावेळेला शुक्तीवरती रजत भासलं, त्यावेळेला शुक्तीचं सामान्य ज्ञान रजत भासण्याला कारण आहे. शुक्तीचं सामान्य ज्ञान, कारण जर तिथं शुक्ती नसती
तर रजत भासलं नसतं. पण शुक्तीचं सामान्य ज्ञानच रजताला कारण आहे. तसं आत्म्याचं सामान्य ज्ञानच अहंकाराला कारण आहे आणि ब्रह्माचं सामान्य ज्ञानच जगत अभ्यासाला कारण आहे. आता दुसरा भाग म्हणजे याच्यात तुम्हाला भ्रम झाला, त्या भ्रम पदार्थाचं म्हणजे रजताचं, शुक्तीवर भासलेल्या रजताचं सामान्य ज्ञान आहे का विशेष ज्ञान आहे? भ्रमकालात रजताचं सामान्य आहे का विशेष आहे? रजताचं विशेष आहे आणि शुक्तीचा सामान्य. असे दोन ज्ञान असतील तर तुम्हाला काय होईल? भ्रम होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. तसा रज्जू, आता रज्जू सर्प दृष्टांतात चला, एकदम निबिड अंधकार असेल तर तुम्हाला रज्जूवर सर्प दिसणार नाही, कारण तिथे तुम्हाला काहीच दिसत नाही. तर म्हणजे रज्जूच्या सामान्य ज्ञान म्हणजे काहीतरी आहे. सामान्य कशाला म्हणतात? इदंता. त्याला शास्त्रात इदंता म्हटलेलं, म्हणजे काहीतरी पडलेलं आहे. काय पडलेलं आहे म्हणजे माहित नाही वा, पण असं वाकडं तिकडं. साप तर नाही ना. मग नंतर सापाची स्मृती झाली त्याला सापाचं त्याचं अगोदरचं जे स्मृती ज्ञान आहे, त्यांनी पूर्वी काही सर्प अनुभवलेला आणि तो वाकडा तिकडा दोरी पडलेली अशी जर पाहिल्यानंतर म्हणजे दोरी आहे हे कळालं नाही, पण काहीतरी आहे हे कळालं, याला सामान्य ज्ञान म्हणतात. सामान्य ज्ञान म्हणजे काय? काहीतरी आहे. आणि विशेष ज्ञान म्हणजे ही शुक्तीचं आहे हे ज्ञान. काय आहे? विशेष ज्ञान. हां, मग आता त्याच्यातही सामान्य विशेषाचे दोन प्रकार पडले. ज्या वेळेला अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान आहे ना, म्हणजे इदंता, ते इदंता घेऊन ब्रह्माचं विशेष झालं, म्हणजे रजत पडलेलं आहे असं त्याला विचार. आपण आता तिथे रजत पडलेलं आहे तर तुम्हाला म्हटलं की का हो तिथे काय आहे? ते म्हटले काय रजतच आहे. पण नीट बघा बरं, मला 100% खात्री झाली तिथं रजतच आहे. तर हे भ्रमाचं विशेष ज्ञान, भ्रमविशेष, अधिष्ठान विशेष नाही, भ्रमविशेष आणि अधिष्ठान सामान्य. अधिष्ठान काय झालंय? हां, अधिष्ठान सामान्य झालं. आता ज्या वेळेला निवृत्ती होते, कशाची निवृत्ती होते? अध्यासाची भ्रमाची निवृत्ती होते. त्यावेळेला शुक्तीचं विशेष ज्ञान है ना आणि रजताची निवृत्ती. जोपर्यंत विशेष ज्ञान होत नाही तोपर्यंत आता भ्रमकाली अथवा अधिष्ठान ज्ञानकाली एकच विशेष ज्ञान असतं, दोन विशेष ज्ञान राहणार नाही. म्हणजे एक तर रजत तरी भासेल, नाहीतर एक तर शुक्ती तरी भासेल. म्हणजे शुक्ती विशेष असेल किंवा रजत विशेष असेल. लक्षात आलं? चला, म्हणून सामान्य आणि विशेषाचा हा भाग लक्षात ठेवा. जर मंद अंधकार असेल तर त्या ठिकाणी काहीतरी पडलेलं आहे, त्या ठिकाणी रज्जू पडलेला आहे असं ज्ञान नाही, तर काहीतरी आहे. याला रज्जूचं सामान्य ज्ञान असं म्हणतात. काहीतरी आहे, त्याला शास्त्रात इदंता म्हटलं, इदम. आणि रज्जूच आहे हे रज्जूचं शुक्तीच आहे विशेष ज्ञान. सर्पच आहे विशेष ज्ञान. सर्पासारखं आहे सामान्य. अरे सामान्य, पण ते सामान्य सर्पाचं नसतं तर ते अधिष्ठानाचं असतं. तर काय म्हणतात ऐका, परत वाचा. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत दृष्टांतामध्ये हा अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्ती सामान्य ज्ञान असून शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे. कोणाचं विशेष रूपाने अज्ञान आणि कोणाचं सामान्य ज्ञान? शुक्तीचा, शुक्ती रजत दृष्टांतात शुक्तीचं सामान्य ज्ञान ते जर नसतं तर रजत भासलं नसतं, म्हणून ते सामान्य पाहिजे. आणि शुक्तीचं विशेष रूपाने अज्ञान, म्हणून तर रजत भासतंय. चला, म्हणून विशेष रूपाने कोणाचं अज्ञान? शुक्तीचं अज्ञान. आणि शुक्तीचं सामान्य ज्ञान पाहिजे पण तर रजत भासेल. आता बरोबर लक्षात आलं ना? तर सांगताय कसं ते ऐका परत.
स्पष्ट प्रकाशात. प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल. आता दृष्टांत एक घेतला रज्जू सर्प, तर त्या स्पष्ट प्रकाशात, जसा आत्ता प्रकाश आहे आणि इथे दोरी पडलेली, तर दोरी पडलेली असेल तर तुम्हाला साप भासेल का त्याच्यावर? नाही, कारण तुम्हाला रज्जूचं काय आहे? स्पष्ट प्रकाशात रज्जू असं ज्ञान आहे आणि ते ज्ञान विशेष आहे, त्याला अधिष्ठान विशेष म्हणतात. पण आत्ता नंतर संध्याकाळची वेळ 7-7:30 वाजलेले, अंधार पडलेले आणि रस्त्यात एखादं वासरू गेलेलं आहे, त्याची दोरी तुटून पडली गळ्यात, तर तिथं तुम्हाला दोरी हे कळत नाही. म्हणजे अंधारा म्हणजे प्रकाशाचं सहकार्य नसल्यामुळे दोरीचं स्पष्ट ज्ञान झालं नाही. आपल्याला दोरीचं स्पष्ट ज्ञान केव्हा होईल? प्रकाश भरपूर असेल, पण प्रकाश नाही त्या ठिकाणी, तर त्यावेळेला त्याच दोरीवर पहिल्यांदा इदंतेचं ज्ञान होतं, म्हणजे काहीतरी पडलेलं आहे. पण मग नंतर स्मृती जिवंत झाली, वाकडं तिकडं दिसतंय, वाऱ्याने जर त्याचं टोक असं हलत असेल तर ते म्हणत ठीक आहे, तोंड सुद्धा हलतंय, असं होतं बऱ्याच वेळा. कशावरती कशाचे विभ्रम होतात. इतकंच नाही, सायकलचा टायर जरी पडलेला असेल ना, अंधार असेल ना, तो जर असा असा डोलत असेल ना वाऱ्याने, तरी म्हणतो बघा फणा कसा काढला. म्हणजे त्या टायरवर सुद्धा सर्पाचा भ्रम होतो. असे बरेच कोणत्याही पदार्थावर बरेच वेळेला होतात आपल्याला. पण स्टँडर्ड दृष्टांत दिलाय तुम्हाला रज्जू सर्पाचा, लक्षात राहायला. म्हणून त्या ठिकाणी निबिड अंधकारात भ्रम होत नाही आणि स्पष्ट प्रकाशातही भ्रम होत नाही. म्हणून काही अंधार आणि काही प्रकाश याच्यात भ्रमाची उत्पत्ती होते. चला, मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे हा, असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल. लगेच सर्प आहे असं नाही झालं, काहीतरी आहे. आणि नंतर सांगा आता, मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल. हा, आणि ही रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल हा, विशेष ज्ञान नाही, तर अध्यास होईल. बिलकुल. म्हणजे सामान्य ज्ञान हवंय आणि विशेष ज्ञान त्या अधिष्ठानाचं नकोय, त्यावेळेला अध्यास होत असतो. याप्रमाणे हा, आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे अगदी संभव्य आहे. तसंच आहे. इकडे सुद्धा सिद्धांतामध्ये चला, दृष्टांत भरपूर पाहिला आपण. आत्म्याचं जर तुम्हाला सामान्य ज्ञान नसेल तरी अध्यास होणार नाही. म्हणजे आत्म्याच्या सामान्य ज्ञानाची आवश्यकता आहे अध्यास व्हायला. मी देह आहे असं, मी देह आहे हे विशेष ज्ञान आहे, म्हणजे भ्रम विशेष ज्ञान आहे, भ्रमविशेष आहे. पण त्या भ्रमविशेषात मी मिसळलेला आहे. मी कोण आहे? आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे, तो देहावर येऊन बसला. म्हणजे जर मी न अस्तित्वात नसता तर देह आहे हे कोणी बोललंच नसतं. पण मी आहे असं म्हणतो ना, म्हणजे तू कोण आहेस? मी देह आहे. तर देह हा भ्रमाने युक्त पदार्थ आला आणि मी म्हणून खरा मी अधिष्ठान चैतन्याचा आहे, आत्म्याचा. खरा मी कुठून आलेला आहे? पण मीच विशेष ज्ञान नाही, तर मीच सामान्य ज्ञान देहाच्या भ्रांती ज्ञानाला कारण आहे. देहरूपी भ्रांतीला कारण कोण ठरलं? मीच सामान्य ज्ञान झालं. आता ही भ्रांती केव्हा जाईल? ज्या वेळेला मीच विशेष ज्ञान होतं, मी म्हणजे अधिष्ठान, मीच विशेष ज्ञान होतं, त्यावेळेला देहरूपी भ्रांती उडून जाते. देहभ्रांती कधी उडाली? मीच विशेष ज्ञान. आता गंमत आहे, आपल्या दृष्टांतात रज्जू सर्प दृष्टांतात बॅटरी तरी घेऊन जाता येते आणि पटकन प्रकाश टाकला तर एका झटक्यात काम होतं. आता इकडे सिद्धांतामध्ये चला, ते म्हणले आपल्याकडे अज्ञान केव्हापासून आहे? अनादिकालापासून जन्म घेतले महाराजांनी. आणि मग म्हटले ते का घालवा ना पटकन ते, हा एखादी बॅटरी लावा ना काहीतरी.
तर बॅटरी लावा, ही बॅटरी उपलब्ध आहे, पण ती बॅटऱ्या स्वतःच्या स्वतः चार्ज करायच्या आणि स्वतः त्या बॅटऱ्या प्रकाशित करण्याचं काम त्या व्यक्तीकडे दिलेलं आहे, गुरूंकडे नाही. गुरूंनी फक्त मार्गदर्शन करण्याचं काम आहे, पण त्या बॅटऱ्या चार्ज करायला बराच वेळ लागतो. लाईट चार्जिंग तर झालं पाहिजे. चार्जिंग करायचं काम गुरुजी करतील, पण ते चार्जिंगला त्याच्यात कनेक्टिंग बरोबर झालं पाहिजे आणखी. हा, म्हणून ते चार्ज जेवढ्या होईल ना त्याच्यातून काय होईल त्याला लक्षात येईल की चैतन्य स्वरूप आत्मा म्हणजे मीचं अधिष्ठान ज्ञान, त्याला म्हणतात भ्रांतीचं अपरोक्ष आणि अधिष्ठानाचं अपरोक्ष. भ्रमकालात दोन्हीपैकी एक असतं नेहमी, एक तर भ्रांती तरी अपरोक्ष असते किंवा अधिष्ठान तरी अपरोक्ष. ज्या दिवशी कधी त्याला अधिष्ठानाचं विशेष ज्ञान झालं तेव्हा तो मुक्त होऊन जातो. अपरोक्ष ब्रह्मविज्ञानम शाब्द एकदेशिकम हा. संसार कारणम अज्ञानम चंड भास्कर. बरोबर आहे. जोपर्यंत सूर्यरूपी उदय होत नाही तोपर्यंत अंधकाराचा नाश होत नाही. तसा सद्गुरू रूपी सूर्याच्या द्वारे मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदो. आता माऊली ज्ञानोबराय सांगतात, जोपर्यंत आत्मज्ञानरूपी सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत अंधाऱ्या रात्रीच कधीच संपत नाही, तर चालूच राहतात. आणि मग काय करावं लागेल त्याला? अधिष्ठानाचं विशेष ज्ञान. म्हणून मीचं विशेष ज्ञान झालं की देह उडून जातात म्हणजे दिसत असताना नाहीचं ज्ञान होतं. तसं पहा कसं होतं, रज्जूवरती तुम्हाला सर्प पाहिला तुम्ही आणि कोणी एका व्यक्तीने बॅटरी आणून दाखवल्यावरती काय झाला, सर्प निघून गेला. पण बॅटरी बंद केल्यावरती तिथे काय दिसलं तुम्हाला? तर तिथे जरी आता वाकडा तिकडा सर्पासारखा पदार्थ पडलेला असला तरी तुमच्यात हे ज्ञान आलेलं आहे की इथे सर्प नाही. म्हणून त्या रस्त्याने तुम्ही चालत गेले, पुन्हा माघारी येताना तिथं तुम्हाला ती दोरी दिसली. आता भ्रांती होईल का? नाही. म्हणून भ्रांतीची एकदाच निवृत्ती होते. पुन्हा मग तिथे बिनधास्त चालणार तो, कारण तो म्हणतो इथे जरी सर्पासारखं दिसत असला तरी तो सर्प नाही तर दोरीच आहे. हाती घेतली या माळा पिठे सर्प घासाचा कंटाळा माझे बोधी तवा नागवे. तर ज्या वेळेला त्याला कळालं त्यावेळेला मग तिथून पुढे त्याला भ्रांती उत्पन्नच होत नाही. पण एकदा अज्ञानाची निवृत्ती करावीच लागेल जीवाला, तर तो मुक्त होईल, नाही तर नाही. युगानुयुग पुन्हा जन्म घेत राहील. युगानुयुग चाललेले आहेत, जन्मच्या जन्म चालले. परमार्थ सुद्धा भ्रांतीचा एक भाग आहे. परमार्थ काय आहे? भ्रांतीचाच एक भाग आहे. परमार्थ म्हणजे फार चांगला आहे असं समजू नका. याला शास्त्रामध्ये संवादी भ्रम असं म्हटलेलं. परमार्थ हा सुद्धा भ्रम आहे. भक्तीकडनं निष्फल प्रवृत्ती जनकत्व कोणाकडे आहे? सफल प्रवृत्ती जनक आणि निष्फल प्रवृत्ती तो विसंवादी भ्रम. ज्याच्यामध्ये फलाची प्राप्ती होत नाही त्याला विसंवादी असं म्हटलेलं आहे. आणि ज्याच्यात फलाची प्राप्ती होते. दीपप्रभा मणिभ्रांती विसंवादी भ्रमस्मृत मणिप्रभा मणिभ्रांती संवादी भ्रम उच्यते. पंचदशिकार सांगतात ना, याला श्लोक केला नाही गेला तर तेव्हा संवाद. म्हणून परमार्थ जोपर्यंत भ्रम जात नाही तोपर्यंत भ्रमाने का व्हावा ना, पण परमार्थ करावा लागतो. म्हणून सगळा परमार्थ हा भ्रमनाशासाठी अवलंबून आहे. तर भ्रम गेला नाही आणि परमार्थ करत असेल तर चांगली गोष्ट आहे, चालू राहू दे तुझा असाच. पण किती बी जन्म जाऊ दे, कारण मुख्य काय केला पाहिजे? नेहमी यालाच पाहतो ना, फल कोणत्या अंशात इकडून पाहावं लागतं. असं नाही की लोक करतात चाललेले आहेत. असे तर मेंढ्याचे कळ भरपूर चाललेले आहेत. एका मेंढीने पुढे उडी टाकली की त्याच्या मागं नुसतेच मेंढ्या उडी हाणून राहिले. का तुम्ही का टाकले? ती मोठी चालली ना, तिला काही कळाना ना. हीच वस्तुस्थिती आहे. पण याला अधिकारी बी कमी येतं, त्याच्यामुळे बरं येतं. सगळ्या दोन्ही बी चालावेच लागतात.
याला शास्त्राला अधिकारी प्रमेय येतं. मल विक्षेप गेलेले अंतःकरण शुद्ध झालेले अधिकारी सापडायला कठीण आहेत. चला तेव्हा भ्रमाची निवृत्ती शास्त्र प्रतिपादन करताय. कसं ते ऐका आता. त्याप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने सिद्धांत सांगतात आत्म्याचं सामान्य ज्ञान. आज सांगा, आज सकाळपासून मी नाही असं कोणाकोणाला वाटतं. आज आपण नाहीच बुवा, सकाळी उठल्यापासून आपण नाही असं कोणाकोणाला वाटतं. हा चैतन्य तुला तू आहेस का? तू आहे का? आहे. म्हणजे चैतन्य आज आहे. काल होता का? काल होता? कालही होता. म्हणजे मी काल होतो, आत्ता आहे आणि उद्याही असं नाही. हे वास्तव आहे पण सामान्य. माणसं बिनधास्त काय आहेत? आपल्याला घर बांधायचं, तुम्ही जगताल का? ते नंतर बघा हो, ते महाराजांकडे जाऊन बघा तिकडे काय असेल, जगताल नाही ना. आम्हाला घर बांधायचं आहे, 10 मजली इमारत बांधायची आहे, असं असं करायचं आहे. आमचे सध्या फ्युचर प्लॅनिंग्स अशा आहेत. लोकांचे प्लॅनिंग आहेत का ना फ्युचर काय? बांधावर 5 चक्कर निघालेली विकायला, त्याचं एक पाहायचं आहे प्रकरण. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आहेत चालू. ते म्हटले का पण तुम्ही राहणारच का? ते नंतर बघू. म्हणजे तुम्ही काल होते, आज आहेत आणि उद्याही राहणार आहात. एवढा भरोसा कोणी दिलाय? सामान्य सत्तेने दिलेला आहे. आत्म्याची सामान्य सत्ता काम करते इथे. म्हणूनच आम्हाला कधी मृत्यूची चिंता आहे. आम्हाला संत ओरडू राहिलेत, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया. कशाला त्याचे डोक्यातलं जाईनाच त्याचे. म्हणजे हे संत असे सांगतात, पण आम्हाला असं वाटतंय की दीर्घकाल आम्ही राहणार आहोत, आम्ही इथले वतनदार आहोत. म्हणूनच आम्ही काय संसार सोडायला तयार नाही. पण लक्षात ठेवा, यालाच आत्म्याचं सामान्य ज्ञान म्हणतात. आणि हेच या प्रपंचात सत्यत्व आणण्याला 1 नंबर कारणीभूत ठरलेलं आहे. आता आम्हाला प्रपंचाचं भ्रांती विशेष आणि आत्म्याचं सामान्य याच्यामध्ये भ्रम अगदी पोषक राहिलेलं आहे. म्हणून युगानुयुग आपण असे जगत आलेलो आहे आणि पुढे जगत राहू. याच्यात काही अडचण नाही. आधार कोणाचा आहे? टेका कोणाचा आहे? आत्म्याच्या सामान्य ज्ञानाचा. मोठा मुद्दा आहे बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक माणसाला, मला इथं मावा खाल्लेल्यासारखा वास कसा येतोय? कोणी असला कसा तरी वास असेल. हा सेंट आहे का तो? माऱ्यासारखा असला वास नाही ना. कारण माझं नाक फार सेन्सिटिव्ह आहे. आहे का धूप अगरबत्ती? ते का तसला असला वास आहे का? चला वाचा. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार पण म्हटलं की विषय तोडला त्यांनी. काही शब्द जे असतात ना ठराविक येतात ते फार. ते म्हणले पण म्हटलं की थांबा, काय झालं इथं? बिघाड काय झालाय? पण वाचा आता. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही. का हो आपण असं करू, हाती घेऊन या? नाही, मला नाही. ते का दुसरा एक दृष्टांत दिलाय माऊली ज्ञानोबरायांनी. दिवा हातात घेऊन सूर्याला पाहायला गेले. हा मग ते सूर्याला पाहायचं म्हटले, चला म्हटले. मग काय करता म्हणजे चिमणी पेटवली. त्यांनी लगेच काढवात पेटवली आणि ते म्हणले चला. कोणाकडे चालले? सूर्याला पाहायचं. हे का घेतलं? आणि मग तुम्हाला कसं काय दिसेल? कारण प्रत्येक पदार्थावरती अंधकाराचं आवरण असतं. अहो म्हटले ते तुमच्या डोक्यातलं काढून टाका. तुम्ही सूर्य हा स्वतः प्रकाशित आहे, त्याला पाहायला जायला दुसऱ्याची प्रकाशाची आवश्यकता आहे का? नाही. तसाच प्रकार आहे. तसा सिद्धांतामध्ये म्हणजे वेदांत्यात आत्मा कसा मानलेला आहे? स्वयंप्रकाशित आहे. त्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशित असल्यामुळे खरं तर अज्ञानच संभवत नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी अंधार संभवत नाही,
तसा स्वसंवेद्य आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही म्हणतात. आणि हे म्हणणं चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. कारण शंका करणाऱ्याला वेदांत शास्त्राचं ज्ञान आहे आणि त्यांनी बरोबर शंका केलेली आहे. सांगा, सूर्याच्या ठिकाणी अंधार आहे का? नाही. बरोबर आहे. मग आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आलंच कुठून? येणं संभवनीय नाही. शंका बलवान आहे का नाही? चला. वेदांत मताप्रमाणे सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. बरोबर. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे. हा, ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे. म्हणून ज्ञान आणि प्रकाश. आता प्रकाश हा शब्द आपण सूर्याला वापरतो. तर तुम्ही म्हणता सूर्यासारखा आहे का आत्मा? तर नाही. कारण सूर्याचा हा जो प्रकाश आहे हा अंधार आणि प्रकाश असा जो मायाकृत पदार्थाचे दोन घटक आहेत त्याच्यामधला प्रकाश आहे. आणि त्याला आम्ही दृष्टांतासाठी हा सूर्याचा प्रकाश वापरलाय. हा कशासाठी वापरलाय? दृष्टांतासाठी. तसा आता आत्मा सूर्यासारखा आहे असं म्हटलं आम्ही. तर त्याच्यात ते म्हणले मग असाच चकचकीत असला पाहिजे प्रकाश, असा अर्थ नाही करायचा. तर काय त्याचं काय केलंय? त्याचा दृष्टांत बनवलेला आहे. मग तो कसा प्रकाश आहे? तर त्याला ज्ञानाला प्रकाश असं केलं. कशाला केला? आणि या सूर्याच्या किरणांना प्रकाश असं केलं. इकडे काय केलेलं आहे? हा, म्हणून याच्यामध्ये इतका भेद लक्षात ठेवायचा. कारण सिद्धांत आणि दृष्टांत याच्यात नेहमी भेद असतो. नाहीतर मग हा सूर्याचा सूर्यच काय झाला असता? सूर्य हे अधिष्ठान मानायचं का ब्रह्मज्ञान? सूर्य हा अधिष्ठान स्वरूप कशा संबंधाने? पण आता अधिष्ठान मानतो. आता इथला विषय जो चाललेला आहे ना, सूर्य आपला फक्त प्रकाश सांगायचा आहे. तर सूर्याचा प्रकाश हा कशाच्या विरोधात आहे? अंधाराच्या. तसा आत्म्याचा प्रकाश म्हणजेच ज्ञान हे कशाच्या विरोधात? ज्ञान कोणाच्या विरोधात असतं? अज्ञान. म्हणून तिथं अज्ञानाला अंधार केला आणि आत्म्याच्या प्रकाश म्हणजे त्याला ज्ञान केलं. असा हा दृष्टांत झाला. इथे अधिष्ठान अध्यक्ष वगैरे तर नाही. सत्य आहे का सूर्य सत्य आहे का? तर तो व्यावहारिक सत्यत सत्य आहे. व्यावहारिक सत्यत सूर्य सत्य आहे आणि पारमार्थिक सत्तेमध्ये त्याचा अत्यंत अभाव आहे. कशाचा? सूर्याचा अत्यंत अभाव आहे. पारमार्थिक सत्तेत जगत सत्य आहे का? नाही. तर जगाचा पारमार्थिक सत्तेने अत्यंत अभाव. तर सूर्य कशासाठी ठेवायचा? आता पृथ्वी सुद्धा व्यावहारिक सत्य आहे आणि पारमार्थिक दृष्टीने तिचा अत्यंत अभाव आहे. सगळ्याचा अभाव आहे. फक्त आत्म्याचा अभाव नका करू. काही सत्य नाही. एकच पदार्थ वस्तू नानास्ती किंचन न इह नानास्ती किंचन. किंचन म्हणजे किंचित सुद्धा नानात्व नाही. म्हणून एकम एवं अद्वितीयम ब्रह्म. आपल्या कसं आहे, आपण ज्या वेळेला हा विषय पटवून सांगत असतो त्याला व्यावहारिक दृष्टांत आणल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आता व्यावहारिक दृष्टांत सूर्याचा केला की सूर्याच्या प्रकाशाच्या समोर जसा अंधार राहत नाही तसा आत्मरूपी ज्ञानाच्या समोर अज्ञान राहणार नाही. इकडं अज्ञान आणि ज्ञान लावायचं आणि तिकडं सूर्याचा प्रकाश आणि अंधार लावायचं. चला. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे. बिलकुल. आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकाररूप आहे. बरोबर. त्यांचा परस्पर विरोध आहे. त्यांच्यात परस्पर काय आहे? विरोध आहे. हा. अशा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे. तर आता अजून एक मुद्दा. एका मुद्द्याचं खंडन झालं कारण की आत्मा हा स्वसंवेद्य आहे. प्रमाण काय आहे तुमचा? ज्ञानेश्वरीची पहिली ओवी म्हणा. पहिली ओवी. ओम नमोदि आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं की स्वसंवेद्य आत्मा कसा आहे? स्वसंवेद्य म्हणजे तो
त्याला जाणण्यासाठी अन्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. म्हणजे तो स्वयंप्रकाशित आहे. या विश्वात आत्मे किती येतं? एकच आहे. म्हणून आत्माही एक आहे, स्वसंवेद्यही आहे. बरोबर आहे ना? त्याला जाणण्यासाठी अन्याची अपेक्षा नाही. मग अन्याच्या अपेक्षा जर त्याला जाणण्यासाठी नसेल आणि स्वसंवेद्य असेल तर त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. आणि हा अबाधित सिद्धांत आहे वेदांताचा. कारण वेदांत शास्त्राने, आता याचं उत्तर मी आत्ताच नाही सांगत, नाही तर मग ते त्याच्यातला इंटरेस्ट निघून जाईल. प्रश्न नेहमी कसा पाहिजे? प्रश्न चालू असताना प्रश्नच सांगत राहा. चला, म्हणून हे संभवत नाही. दुसरा मुद्दा असा आहे का आत्मा कसा आहे तुमचा, असं विचारलं वेदांत्याला. तो म्हणतो, त्या वेदांती सांगतायत की तो निर्विशेष असा आहे, तो सामान्य विशेष भाव रहित असा, म्हणजे निर्विशेष असा आहे. आणि तुम्ही काय सांगता आम्हाला? आत्म्याचं सामान्य ज्ञान आणि ब्रह्मपदार्थाचं विशेष ज्ञान असेल तर काय होतो? अध्यास संभवतो. आणि इथं तर आम्हाला असं लक्षात येत आहे की आत्म्याच्या ठिकाणी कोणताही सामान्य विशेष भाव नाहीच आहे. त्यालाच निर्विशेष म्हणतात. निर्गुण, निराकार, निर्विशेष असं आत्म्याचं वर्णन वेदाने केलेलं आहे. आणि मग तुम्ही तर सामान्य विशेष भाव लावून अध्यासाची संगती बी सांगितली आम्हाला. तर याचाच अर्थ असा आहे की सामान्य विशेष भाव नसलेला असा जो आत्मा तो निर्विशेष आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी अध्यास संभवत नाही. आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भाव रहित आहे, हा, या वेदांत सिद्धांताची हानी करणे होय. बरोबर आहे. जर समजा तुम्ही केलाच की आत्म्याचं सामान्य ज्ञान हे अध्यासाला कारण ठरवलं तर आत्म्याचं सामान्य ज्ञान असतं, भ्रांती जाते त्यावेळेला विशेष ज्ञान असतं. म्हणजे तुम्हीच आत्म्याचे काय केले? सामान्य आणि विशेष भाव निर्माण केले. आणि आत्मा तर वेदामध्ये लिहिलाय तो निर्विशेष आहे. मग तर तुमच्या वेदांतात सिद्धांताची काय झाली? हानी झाली. वरील विवेचनावरून हा, आत्मेच्या ठिकाणी वरील विवेचन म्हणजे कारण अध्यासात दोन मुद्दे आले. एक, आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही, आणि दुसरा, आत्म्याला सामान्य विशेष भावात आणता येणार नाही. बस एवढे दोन मुद्दे झाले. आपले दोनच मुद्दे त्याच्यातले. आणि मुद्दे कोणते ते काढायचे म्हणजे मग तुमच्या लक्षात यायला लागेल. एक, आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही, आणि त्याला दृष्टांत सूर्याच्या ठिकाणी अंधार संभवत नाही. मुद्दा नंबर एक. आता मुद्दा नंबर दोन, की तुम्ही अध्यासाची संगती लावताना अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान हे अध्यासाला कारणीभूत ठरवलं. बरोबर आहे. आणि आत्म्याचं विशेष ज्ञान त्या ठिकाणी नसतं म्हणता. म्हणजेच आत्मा तुम्ही सामान्य आणि विशेष ज्ञानामध्ये आणलेला. आणि आत्मा कसा आहे म्हणून वेदांत शास्त्राला विचारलं त्यावेळेला तो म्हटले, त्याच्याकडून माहिती मिळाली वेदांताकडून की तो निर्विशेष असा आहे. मग तुमचे तर अध्यास सामान्य विशेष ज्ञानावर आधारित आहे. म्हणून निर्विशेष आत्म्याच्या ठिकाणी तुम्हाला सामान्य विशेष भाव निर्माण करता येणार नाही. केलेच तर वेदांता सिद्धांताची हानी झाला. असा सगळा विषय झाला. पुढे आता वरील विवेचनावरून आत्मेच्या ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसते. कारण सामुग्रीपैकी एकही. कारण सामुग्रीचे दोन भाग केले. एक कार्याध्यासाची सामुग्री आणि आता चालू विषय तो कारणाध्यासाची सामुग्री. कार्याध्यासाच्या सामुग्रीत सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय दोष त्रयी, तर यांच्या अपेक्षा हेही सिद्ध झालं नाही. आणि आता कारणाध्यासात तो हाही मुद्दा सिद्ध झाला नाही की आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाहीतच, आणि आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा असंभव आहे. तर याच्याद्वारे कारणाध्यास सुद्धा असंभव आहे आणि कार्याध्यास सुद्धा असंभव आहे. अशा प्रकारचे दोन मुद्दे खंडित झाले. म्हणजे पूर्वपक्षाने बलवान मांडलेले. हे पुन्हा पुन्हा अभ्यास करा पण लक्षात येईल. कारण याच्यावरती सगळे पुढचं उत्तर अवलंबून आहे. आणि सोपं आहे, काय फार मोठं अवघड आहे असं नाही. एखादी गोष्ट ज्या वेळेला कळत नाही ना त्यावेळेला 10 वेळा अभ्यासा, म्हणजे वाचा. 11व्या वेळेला तुम्हाला कळेल. पुढच्या वेळेला तुम्ही वाचाय जाल त्यावेळेला 10व्यालाच कळेल.
त्याच्या पुढे कळायला जात पुढचा टॉपिक एखादा तर तो तुम्हाला 9 वेळा वाचल्यावर कळेल. असा तो कमी कमी आणि एक वेळ असेल की एकदा वाचला की लगेच कळेल. पण त्याला काय केलेलं असेल तुम्ही? अभ्यास आहे ना तू कौंतेय वैराग्येन च प्रियते. तेव्हा अभ्यासाची फार आवश्यक. आणि अभ्यास हे सोडून जर काय करत असेल तर काय फालतूपणा आहे ना. जे मुख्य करायला पाहिजे तेच नाही करत आणि बाकी दुनियादारी सगळी करतो, काय कामाचे. म्हणून वेदांत शास्त्राचं चिंतन करा, म्हणजे शास्त्र आपल्यावर कृपा करतं. अत्यंत मंदबुद्धी असेल ना त्याच्यावर सुद्धा कृपा होईल, पण त्याच्यासाठी रडला पाहिजे. म्हणजे त्याला जर काय वाटतच नसेल खिसगंती तर मग त्याच्यावर कशी काय कृपा होईल. म्हणजे मला का कळत नाही असं तुमचं चित्त द्रवीभूत झालं पाहिजे, तर तुम्हाला कळायला सुरुवात होईल. बहुतेकांना कळत असेल पण जर तुम्ही अभ्यास सारखा करत नसताल ना तर हा घोटाळा होऊ शकतो. म्हणून जसं पैसा मिळवण्याविषयी लोकांना जशी जिज्ञासा आहे की जास्तीत जास्त धन मी गोळा करेल, तर त्याला तो रात्रंदिवस अभ्यास करतो. तो रात्री काय व्हायना लाईट आली तरी तो रात्री जातो. पीक सोडून देईल तो नाही सोडत, तर तो रात्री जाईल. एखाद्याने सांगितलं बाबा पैसे देत नव्हता तो 2,500 रुपये त्याच्याकडे 10 वर्षापासून. तेव्हा रात्री 2 वाजता फोन आला, येतो का रे? तर तो काय म्हणेल, लगेच येतो, कुठे आहेस तू? म्हणजे त्याच्याविषयी जशी काय ओढ आहे, तीव्रता, अशी ओढ मुक्त होण्याविषयी लोकांना नाही. झालं तर पाहू, नाही झालं तर पाहू नंतर. तर याच्यामुळेच रेंगाळले आपण, आणि रेंगाळल्याने साधारण नाही त्रास, जन्मच्या जन्म दुःखात चाललेले, दुःख हटत नाही. उगाच थोडेफार सणासुदीला असल्यावर तेवढेच तोंड गोड होत्यात माणसाची. म्हणजे बा आज सण आहे बुवा तेवढाच काय का आहे ना, पण ते सण आहे ना, हे सण भ्रांतीमधले सण आहेत, हे बी लक्षात ठेवा. कशातले तर अज्ञानाची भ्रांती मोठी वाढलेली आणि त्याच्यात हे उत्सव साजरे करतो आपण सणांचे. कोणते का सणात? खरा उत्सव जो आहे ना तो एकच आहे, सद्गुरु कृपा व्हावी आणि ब्रह्मनिष्ठ व्हावं, हा मोठा उत्सव आहे. पण या उत्सवाला अधिकारीच नाही, म्हणून दुसरे काय ना उत्सव करा साजरे. चला बाहेरील सोहळा. पण मग आता ते जीव कशावर जगेल? सुख थोडंफार तरी आम्हाला सुख नको का? सारख्याच कामावर सारखंच काम. ते म्हणले आज गुढीपाडव्याची सुट्टी. म्हणजे मग बरं झालं. आपण सुट्टी जरी असेल तरी मुक्ती थोडीच आहे तेव्हा, कारण तो अज्ञानामधलाच एक घटक आहे. म्हणून म्हटलं की जोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत भ्रमाने त्या व्यक्तीला काय करावं लागणार आहे, हे साजरे करत बसावं लागणार आहे, आणि जन्मच्या जन्म घ्यावे लागतील. चला पुढे. वरील विवेचनावरून आत्मेच्या ठिकाणी बंधाचा अभ्यास होण्यास कारण सामग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी बंध अध्यासरूप आहे हे म्हणणे संभवत नाही. बरोबर. म्हणून बंध अध्यासरूप आहे हे म्हणणं संभवत नाही असा पूर्वपक्ष म्हणतो. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर सत्यच असतो. बरोबर. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ हा आध्यस्त नसेल तर सत्य. दोनच पदार्थ आहेत, एक आध्यस्त आहे आणि एक सत्य आहे. बरोबर. जसं स्वप्न कसं आहे, सत्य. स्वप्न कसं आहे, स्वप्नात स्वप्न कसं आहे, झोपेत म्हणजे स्वप्न अवस्थेत. सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती. आता आपण स्वप्नामधून जागृतीत आलो आणि जागृतीमधून सुषुप्तीत जाणार. सुषुप्तीच्या अंतिम काळात काय होईल, स्वप्न उत्पन्न होतं. स्वप्न उत्पन्न झाल्यावर स्वप्नातले सगळे व्यवहार करतो तो. स्वप्नामध्ये ज्या प्रकारची वासना ज्या व्यक्तीला असते त्याला त्या प्रकारची स्वप्न पडतात. त्याला जशी वासना आहे ना, त्याला पैशाची अपेक्षा फार असेल तर तो स्वप्नात धंदा करतो, म्हणजे त्याची वासना तशी आहे. कशावरून तुम्हाला सांगतो अजून, जसे आहे वारकऱ्यांनी गळ्यात तुळशीच्या माळी घातल्या, बरं, तुम्हाला मांसाहार केला असं स्वप्न कधी स्वप्नात पडतं का? बघा तुम्ही, मी मांसाहार करतो असं तुम्हाला वारकऱ्याला कधीच
स्वप्न पडणार नाही. याचं कारण तशी वासनाच नाही. लक्षात आलं? तशी वासनाच नाही. मग आता वासना जशी आहे तसं स्वप्न पडतं का नाही? पडताळून बघा. तसंच पडतं. मग मी अध्ययनाला बसलोय, सद्गुरूंपुढे बसलोय, सद्गुरू माझ्यावरती कृपा प्रसाद करतायत, मी ऐकतोय, मला काही कळाना, माझ्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत, असं स्वप्न पडलं तुम्हाला? काय झालं तर झालं, नाही झालं नका का व्हायना, पाहू पुढच्या दिवाळीला. असं जर असेल तर त्याचं काय होणार आहे हो? म्हणून वासना ही जी आहे, कमीत कमी एवढी वासना ही प्रबळ झाली तरी त्याला काय होईल? मी नवीन कीर्तन करायला लागलो होतो, आत्ता कमी झाली ती कीर्तनाची स्वप्न. अण्णा म्हणायचे अहो आमच्या स्वप्नात देव स्वप्नात येईना, तुमचा कसं काय तो देव येऊन भेटला त्या काही माणसाला. पण वास्तविक असं असतं की ज्या व्यक्तीला जसं असतं ना तसं स्वप्न पडतंच. नवीन कीर्तन करायला लागलो तर त्यावेळेला सातत्याने एकच स्वप्न राहायचं. काय? कीर्तन करतोय, कुठेतरी कीर्तन करतोय, कीर्तन चालू आहे, ते कीर्तन अभंगच विसरून गेला. आता काय करायचं? आता कोणाला त्यावेळेला ती मोबाईल म्हणजे असे उलटे सुलटे हे होतात असे. कारण आपली वासना जशी असेल ना तशा प्रकारची. किंवा वारी करणाऱ्याला जर प्रबळ इच्छा असेल वारीची तर त्याला स्वप्न कशाची पडतात? ती प्रबळ, कारण त्याची वासना तशी आहे. म्हणून पाठाची वासना असणाऱ्याला पाठाची स्वप्न पडलीच पाहिजे. तर वासना प्रबळ असेल हा याच्याशी संबंधित आहे. चला, पण स्वप्न मिथ्या आहे हे जाग झाल्यावर कळालं है ना. तो जागा झाला म्हणजे जागृतीत आला, अरे म्हटले मी जे पदार्थ पाहिले ते खोटे आहेत. तसा ज्याला आत्मजागृती झाली त्याला हे जे आत्ता आपण ज्या स्थितीमध्ये वागतो याला जागृत अवस्था म्हणतात. ते म्हटले याच्यापेक्षा दुसरी अवस्था आहे का? आहे ना. म्हटले काय? आत्मसाक्षात्कार ज्याला होतो त्याला जागृती खोटी ठरली जाते, पण आत्मसाक्षात्कार होणाराला, जसा स्वप्नातून जागा होणाराला स्वप्न खोटं ठरतं, स्वप्नात असणाराला नाही. तोच प्रकार आहे अगदी. आणि मग त्यावेळेला त्याला लक्षात आहे की जागृती नावाचा पदार्थ कुठलाच अस्तित्वात नाही, तर हाही स्वप्नाप्रमाणे आहे. पण वेळ किती घालवला? वेळ किती गेला? पूर्ण म्हणजे जन्मच्या जन्म गेला ना. आपले जन्म कधी झाले? 50 वर्षे. सगळे माणसं मोठे मोठे दिसतात, 60 वर्षे 70 वर्षे. आणि मग इतका कालावधी घालवलाय ना आपण कशात? या जागृत रूपी स्वप्नात. आणि हे खोट आहे. हे आत्ता जर सांगितलं तर ते म्हणजे महाराष्ट्र आम्ही तर रिटायर झालो बा हे करता करता. हे सगळं खोटं आहे. म्हणजे रिटायरमेंट पर्यंतचं जीवन कसं गेलं? आणि मग म्हणजे आत्ताशी शास्त्र हातात घेतलं, आता काय करावं? ही अशीच अवस्था आहे पहा. म्हणून दिसणारं भौतिक जगत हे रज्जूवरील सर्पाप्रमाणे मिथ्या आहे. आणि रज्जू जसा सत्य आहे तसं ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. आणि जीव ब्रह्मैव ना बरा, जीव हा ब्रह्मरूप आहे. तर हे आपल्याला कळून घ्यावं लागेल, नाहीतर काही कामाचं नाही. हे असंच जीवन चाललेलं आहे, एकामागे एक दिवस उजाडत चाललेले आणि तो त्याला सत्य म्हणून पडले हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. चला पुढे काय म्हणतात? या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून तो सत्यच आहे असं पूर्वपक्ष म्हणतो. कारण आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही, आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव संभवत नाही. अर्थातच मग तर तुम्हाला एक तर अध्यास तरी मानावं लागेल, नाही तर सत्य तरी मानावं लागेल. आणि तुमच्या अध्यासाचं आम्ही आत्ताच खंडन केलं, म्हणून तुम्हाला काय म्हणावं लागेल? जगत सत्य आहे. आणि सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते, म्हणजे कर्माने होते, म्हणून तुम्हाला ज्ञानाने होत नाही. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कोणाच्या? अधिष्ठानाच्या ज्ञानाने. अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्ती होते. पण पदार्थ जर सत्य असेल तर त्याची कर्माने निवृत्ती, तर तिथे कर्माने निवृत्ती होईल, ज्ञानाने निवृत्ती होणार नाही. म्हणून तुमचं ब्रह्मज्ञान काही कामाचं नाही, असं पूर्वपक्षाची बलवान शंका. मग जर म्हणून जगत जर सत्य असेल तर मग तुम्हाला एक करावं लागेल, काय? ईश्वराची शरणागती करावी लागेल आणि मग उपासना करावी लागेल. आणि उपासनेच्या द्वारे तुम्हाला काय होईल? मोक्ष होईल. असं कोण म्हणतं? तर आतापर्यंतचा हा विषय झालेला आहे. पुढे
या नियमाप्रमाणे अहंकारातील संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून तो सत्यच आहे. बरोबर. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही, हे सर्वसंमत आहे. हे सर्वसंमत आहे म्हणजे मान्य करावं लागेल. याच्यात दोन मुद्दे एक लक्षात ठेवा. कुठला? सत्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? कर्माने. हे कायम लक्षात ठेवा. जसा खरा साप निघाला है ना, खरा साप निघाल्याबरोबर तुम्ही बॅटरी आणायला गेली. बॅटरी नाही, काठी, कारण त्याला मारायचं आहे. तिथे मारू नका, पण आता आपल्याला निवृत्ती करायची म्हणून बोललो. मारू नये सर्प संतांची दृष्टी असं म्हटलं ना. त्याने होतील कष्टी. संत कष्टी होतात कारण सर्वत्र समभाव भूतभाव असतो. चला, पण खऱ्या सापाची निवृत्ती करायची असेल तर त्याला काठीने मारला की तो मरून जाईल. आणि रज्जूवरचा सर्प निघाला बरोबर, ते म्हटले आणा काठी. आता काठी नाही, बॅटरी. लक्षात आलं ना? म्हणजे खरा पदार्थ आणि खोट्या पदार्थाची साधनं वेगवेगळी आहेत निवृत्त करण्याची. खऱ्या सापाच्या निवृत्तीचं साधन काठी आणि खोट्या सापाच्या निवृत्तीचं कारण बॅटरी म्हणजेच ज्ञान. त्याला प्रकाश असं म्हणतात. दृष्टांतात प्रकाश आणि इकडे झाला विषय संपला. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. हा, असं कोणाकोणाला वाटतं दुःखरूप प्रपंच असाच कायम राहावा. लोक परमार्थ कशासाठी करतात? दुःखाच्या निवृत्तीसाठीच करतात. आणि दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती पाहता श्रीमुख गोविंदाची. तुम्ही तर दररोज गवळण म्हणता. पण प्रत्येक माणसाला दुःखाची निवृत्ती करण्याची काय आहे? इच्छा आहे. बर, थोडं दुःख जावं थोडं राहावं अशी कोणाकोणाला इच्छा आहे? नाही. बर, थोडं सुख मिळावं आणि थोडं दुःख मिळावं असं. अख्खं सुखच मिळावं आणि दुःख कणभर सुद्धा नको अशी इच्छा आहे सगळ्यांना. आणि ती इच्छा तुमची याच्याद्वारे पूर्ण होईल. कशाच्या द्वारे? तर ब्रह्मज्ञानाच्या द्वारे. अन्यथा त्याला दुसरा कोणताही उपाय अस्तित्वात नाही. आत्मज्ञानाशिवाय दुसरा उपाय नाही. कारण ज्याला तुम्ही सत्य समजता, जो संसार जो सत्य आहे तो सत्य नसून मिथ्या आहे म्हणून ज्ञानाने निवृत्ती. आता तो जर सत्य झाला तर मग कर्माने निवृत्ती करावी लागेल असा पूर्वपक्ष म्हणतोय तिथे. चला, दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. बरोबर. संसार बंध अध्यस्त नाही. अध्यस्त नाही. कशामध्ये ठरवला याने? आत्ता वाद केला आपल्या बरोबर. म्हणून कार्याध्यासाचा असंभव, कारणाध्यासाचा असंभव म्हणजेच अध्यासाचा असंभव. म्हणून बंध सत्य, म्हणून बंध अध्यस्त नाही. इथं असं शब्द आला, बंध अध्यस्त नाही. चला पुढे. ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही असं कोण म्हणतं? पूर्व पक्ष. नाहीतर तुम्ही हेच मग तेवढं पाठ करता. हे पूर्व पक्ष. हा, पुढे. अर्थात वेदबोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण बंध जर सत्य असेल तर वेदबोधित कर्म अनुष्ठान करावं लागेल. पुढे. आणि म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल आहे. अशी बलवान शंका तयार केली की तुमचा पाठाला येण्यात काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा यज्ञ पेटवा, स्वाहा स्वाहा करत बसा. नसेल ते जमत तर उपासना करा. आणि हे पाठामुळे तुमचा काही उपयोग होणार नाही असं कोण म्हणतं? आणि हे बहुतेक लोकांना माहीत असतं. त्याच्यामुळे लोक म्हणतात काय आपण डोकंच नाही लावत. पण हे पूर्व पक्षाची शंका झाली. आता तुम्हाला पुढच्या पाठामध्ये काय निघे सुरुवात होईल? कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन आहे असं पुढचं 9वं हेडिंग लागतंय. तेही पूर्व पक्षाचंच आहे. अजून सिद्धांती बोलायला सुरुवात करणार आहे. कारण त्याचं वाक्य मध्ये आधी त्याला थांबवल्यावर नंतर परत मळमळ आली त्याला. म्हणजे तुमची काय मळमळ आहे ती एकदाच काढा आणि मग आम्ही पाहू तुम्हाला काय करायचं. तुम्हाला रामबाण उपाय अजून सांगायचा आहे. आपण पुढच्या पाठात पाहू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ.